आज आम्ही आमचा या भागातला शेतकरी अतिवृष्टीने पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। सरकारचं जे पॅकेज आहे या पॅकेजमुळे आमच्या शेतकऱ्याला कुठल्याही शेतकऱ्याला दिलासा मिळत नाही। त्यांची जी फसवी घोषणा आहे ते घोषणाच आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या खिशात दमडी पडत नाही आणि त्यासाठी तो आज दारोदार ऑफिसच्या भोवती चक्रा मारताना फिरत आहे। या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी सरकार केवळ त्यांना केवायसीच्या नावावर त्याच्या रेकॉर्डवर नावात चुका झाल्यामुळे त्याला अनुदानापासून वंचित ठेवून त्याला केवळ बेजार करण्याचं काम करत आहे। आणि याचमुळे अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी संघटना या गरीब माणसाला न्याय देण्यासाठी नाईलाजास्तव या सरकारच्या छातावर बसण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। आज आम्हाला या ठिकाणी सरकारने आपलं बळ वापरून आमचं आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। परंतु मी सरकारला सांगेन, आम्ही भुकेली माणसं आहोत साहेब, आम्ही शेतकरी माणसं आहोत, आम्ही कष्टकरी माणसं आहोत। आमच्यावर जर अन्याय अत्याचार करून तुमची दडपशाही आमच्या शेतकऱ्यावर होणार असेल आणि आमच्या भुकेचा कंगाला वाढणार असेल तर आम्ही ही आग मुंबईपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। ही आग या ठिकाणी पेटलेली आहे, ही आग पुन्हा या तालुका पावसावर आम्ही पेटवून प्रशासनाला आणि शासनाला सळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही, हेच या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची भूमी महाराष्ट्राची।